सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज हा 7वा दिवस आहे। चला महानुभावीय लिपी शिकूया। महानुभावांचे 6,500 ग्रंथ वाचूया। या उपक्रमाअंतर्गत आपण 6 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि आता हा 7वा व्हिडिओ आहे। 6 व्हिडिओ मध्ये आपण बरच काही जाणून घेतलेलं आहे। महानुभावीय लिपी 12 खडी आपण शिकलेली आहे। त्या 12 खडीचा आपण या ठिकाणी पुन्हा उजळणी करूया आणि महानुभावीय लिपी प्रशिक्षणाचा येथे समारोप करूया या व्हिडिओ मधून। तर आतापर्यंत आपण काय शिकलेलो आहोत? श्री परेशाय नमः। आतापर्यंत आपण जे शिकलो आहे त्याची आपण आता पुन्हा उजळणी करूया। अ आ ई ई उ ऊ ये ऐ ओ औ आ। हे अ आ ई ई उ ऊ हे ए हे ऐ ओ औ आहा। अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आ। त्यानंतर आपण काय शिकलो? क ख ग घ च छ ज क ख ग घ च छ ज झ न। त्याच्यानंतर त थ द ध न। त्याच्यानंतर त थ द ध न। ट ठ ड ध न। प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ। क्षज्ञ। हे शिकलो आपण स्वर
बाराखडी आणि त्याच्यानंतर आता क का की कू कू के कै को कौ कम का. त्याच्यानंतर ख खा की खू खे खै खो खौ खम खा. त्याचप्रमाणे पुढील सर्व बाराखडी हे आपण शिकलो. अ आ इ शिकलो, क ख ग घ शिकलो, क का की हे शिकलो. त्यानंतर आपण महानुभावी लिपीमधील खुणा याबद्दल जाणून घेतलं आहे. खुणा याबद्दल माहिती घेतली आपण. खुणामध्ये काय काय शिकलो आपण. एक सृष्टी, दुसरं काय शिकलो. सृष्टी, कवने, एके, परमेश्वरे, असे, पर, अवतरे, सन्निधान. सृष्टी, कवने, एके, परमेश्वरे, असे, पर, अवतरे, सन्निधान. या खुणा शिकल्या. त्यानंतर पुढे देवता, देवता, क्षीराब्दी, चैतन्य, विश्व, ब्रह्मा, अजून काय शिकलो. देवता, क्षीराब्दी, चैतन्य, विश्व, ब्रह्मा, अष्टभैरव देवता, विश्व, अशा आपण खुणा शिकलेल्या आहेत. अशा पूर्ण ब्रह्मविद्या
ग्रंथामध्ये, पूर्ण महानुभावीय ग्रंथामध्ये अशा अनेक खुणा आहेत. ते आता आपण पुढे एवढी ओळख झाल्यानंतर जसं जसं आपण ते पुढे शिकत जाऊ तसं त्या खुणा आपल्याला आढळून येतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या अवगत होतील. संपूर्ण ब्रह्मविद्या ज्ञान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तिजनांना जे प्रसंगोपात निरूपण केलेलं आहे ते निरूपण लीळा चरित्रामध्ये सर्वत्र विखुरलेलं आहे. ह्या लीळा चरित्रामधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखीचे जे वचन आहेत ते वचन वेगळे करून केशरीराज भास या साधू पुरुषाने सूत्रपाठ हा ग्रंथ सिद्ध केला. हे ब्रह्मविद्या तत्वज्ञान आहे, हे विचार ज्ञान आहे. ज्ञान ही एक परमेश्वराची शक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकी पवित्र वस्तू या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. आणि परमेश्वर युगायुगी अवतरतात आणि हे परमेश्वराची जी विद्या आहे, ब्रह्मविद्या, हे ज्ञान आहे, हे ज्ञान जीवाला देतात आणि या ब्रह्मविद्या ज्ञानाचं दातृत्व करून परमेश्वर जीवांचं उद्धार करतात. असं हे ज्ञान म्हणजे हे विचार, ह्या ज्ञानाला भाषेचे कपडे परिधान केलेले आहेत. ज्याप्रमाणे मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह आरोग्य संपन्न, बलवान, सुदृढ असा असेल, आरोग्य परिपूर्ण असेल, असा हा मनुष्य देह बलवान असेल तर अशा बळकट अशा देहाला कुठलेही कपडे शोभून दिसतात. हे ज्ञान, याला आपण विचार पण असं म्हणूया. ज्ञान विचार. आणि ह्या ज्ञानाला भाषेचे वस्त्र नेसविलेले आहेत. भाषेचे वस्त्र. हे ज्ञान जर बळकट असेल, श्रेष्ठ असेल, दया, क्षमा, शांती, दया, माया, कृपा, करुणा, मानवता, बंधुभाव, अहिंसा, सत्य, परोपकार, कल्याण आदी उच्च मूल्यांनी जर हे ज्ञान परिपूर्ण असेल तर या परिपूर्ण ज्ञानाला कोणतेही कपडे शोभून दिसतात. आपले शरीर जर आरोग्याने परिपूर्ण असेल, बळकट आणि बलदंड असेल तर ह्या शरीरावर फाटके वस्त्र सुद्धा शोभून दिसतात. जर ज्ञान सर्वश्रेष्ठ असेल तर हे ज्ञान कुठल्याही भाषेमध्ये ते शोभून दिसतं. कुठल्याही भाषेमध्ये त्या ज्ञानाचं म्हणजे सामर्थ्य प्रगट होतं. जसं शरीर आणि त्या शरीराला नेसवणारे वस्त्र. वस्त्राची जागा म्हणजे भाषा आणि हे ज्ञान म्हणजे सामर्थ्य. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं एक वचन आहे, अक्षरदाता जीव, बोधदाता परमेश्वर. बोध म्हणजे सामर्थ्य, म्हणजे ज्ञान सामर्थ्य. आणि हे ज्ञान सामर्थ्य कुठल्याही भाषेमध्ये ते शोभून दिसतं, कारण ते स्वयंपूर्ण आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एकदा विवेकानंद अमेरिकेमध्ये शिकागो येथे गेले. शिकागो येथे गेल्यानंतर त्यांचे ते संन्यासी वस्त्र पाहून तेथील लोक हसायला लागले त्यांना पाहून.
अमेरिकेतले लोक विवेकानंदाकडे पाहून हसायला लागले. काय कपडे आहेत हे, भगवे कपडे. आणि त्यांच्या त्या भगव्या वस्त्राकडे पाहून तिथले लोक हसायला लागले. त्यावेळेस विवेकानंद त्यांना काय म्हणाले? विवेकानंद म्हणतात की तुम्ही माझ्या कपड्याकडे पाहून हसता. आणि त्यांनी इंग्रजीमध्ये त्यांना उत्तर दिलं की आय हॅव केम फ्रॉम द नेशन व्हेअर कॅरेक्टर मेक्स ए मॅन. मी अशा देशामधून आलो की जिथं चारित्र्य हे माणसाला माणूस बनवतं. पुढे काय म्हणतात ते? आय हॅव केम टू द नेशन व्हेअर टेलर मेक्स ए मॅन. मी अशा देशामध्ये आलो की जिथं टेलर आहे का नाही, शिंपी कपडे शिवणारा, तो माणसाला माणूस बनवतो. म्हणजे चांगले चांगले कपडे घातल्यानंतर मग तो माणूस बनतो. पण माझ्या देशामध्ये चारित्र्य व ज्ञान हे माणसाला माणूस बनवतं. अशा देशामधून मी आलेलो आहे. आणि तुमच्या देशामध्ये वस्त्रावरून माणूस ठरवतात. माझ्या देशामध्ये त्याच्या ज्ञानावरून आणि तपश्चर्येवरून आणि त्याच्या चारित्र्यावरून आम्ही माणूस ठरवतो. तुम्ही कपड्यावरून माणूस ठरवता. हे उत्तर फार मार्मिक आहे. हे उत्तर त्यांनी तिथल्या अमेरिकेमधल्या तिथल्या त्या हसणाऱ्या लोकांना दिलं. दुसरे एक उदाहरण आहे, राजा जनक. जनक राजाची राजसभेमध्ये विद्वानांचं सभा भरलेली असते. द्वैत, अद्वैत, वैदिक तत्वज्ञानावरती चिंतन करणारे मोठमोठे त्या ठिकाणी ज्ञानी लोक उपस्थित असतात त्या सभेमध्ये. जनक राजा सिंहासनावर बसलेला असतो आणि तिथे फार गहन अशा विषयावरती चर्चा चाललेली असते. आत्मा, तत्वज्ञान, परमात्मा, सृष्टी, द्वैत, अद्वैत अशा गहन अशा विषयावरती तिथे विद्वानांमध्ये चर्चा चाललेली असते. आणि त्या प्रसंगी तिथे त्या राजसभेमध्ये अष्टावक्र प्रवेश करतात. अष्टावक्र त्या बालकाचे 8 ठिकाणी अवयव वाकडे तिकडे आहेत म्हणून 8 ठिकाणी तो वक्र आहे म्हणून त्याला अष्टावक्र हे नाव पडलेले आहे. आणि हे अष्टावक्र कुरूप, आणि हे कुरूप असलेला अष्टावक्र बालक त्या सभेमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या अष्टावक्राकडे पाहिल्यानंतर राजसभेमध्ये सगळे ज्ञानी लोक हसायला लागतात. त्याचं ते कुरूप असलेलं ते देह बघून हसायला लागतात. राजा जनक सुद्धा हसायला लागतो. आणि ते हसत असलेले पाहून हा अष्टावक्र आणखीन मोठ्याने हसतो. ते राजसभेतले लोक अष्टावक्राकडे पाहून हसतात आणि हे अष्टावक्र त्या राजसभेकडे पाहून हसतात. राजा जनकाला मोठं आश्चर्य वाटतं आणि ते त्या अष्टावक्राला विचारतात की हे बालक, हे सगळे ऋषी तुमच्याकडे बघून हसले, याचं कारण मला समजलं. कारण तुमचं शरीर कुरूप आहे, टेढं मेढं आहे, वाकडं तिकडं आहे, हे तुमच्याकडे पाहून हसले. तुम्ही या सभेकडे पाहून का हसलात? त्यावेळेस अष्टावक्र फार मार्मिक असं उत्तर देतात. अष्टावक्र म्हणतात की हे राजा, मला वाटलं ही ज्ञानियांची सभा असेल, परंतु ही चांभाराची सभा आहे. ते माझ्याकडे माझ्या शरीराला बघून हसले, म्हणजे यांना फक्त शरीर कळतं, शरीराच्या आतमध्ये बसलेला यांना कळत नाही. माझं शरीर जरी वाकडं तिकडं असलं तरी माझ्या शरीरामध्ये बसलेला तो सरळ आहे. चांभार असतो रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याच्या चपलीकडे पाहत असतो आणि चपलीकडे पाहून तो त्यांचं मोल करत असतो. चांगली चप्पल असेल तर हा श्रीमंत, फाटकी तुटकी असेल तर गरीब. म्हणजे चांभाराचं लक्ष चपलीकडे असतं, कातडीकडे असतं. तसं या सभेतल्या लोकांचं लक्ष माझ्या शरीराकडे आहे. माझ्या शरीरामध्ये बसलेल्या त्या सरळ असलेल्या तत्वाकडे यांचं लक्ष नाही. म्हणून ही चांभाराची सभा म्हणून मी हसलो. फार मार्मिक उत्तर आहे. आपण आतापर्यंत लिपी शिकली आहे, भाषा शिकली आहे, हे सगळं वरवरचं बघणं आहे.
परंतु याच्यामध्ये जे तत्वज्ञान आहे, जे जीवांच्या उद्धाराचं तत्वज्ञान आहे, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान फार गहन आहे. याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचा आपल्या उद्धार कार्यासाठी उपयोग केला पाहिजे. यासाठी हा सर्व खटाटोप महानुभावांनी केलेला आहे. 6,500 ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु त्या साहित्य संशोधकांनी हे ग्रंथ तर आमच्या पूर्वजांकडून घेतले, पण यांनी चर्चा कोणती सुरू केली? हे ग्रंथ आहेत महानुभावांनी लिहिलेले, यांची भाषा मराठी भाषा, 12व्या शतकातील भाषा, याचं हे अशा पद्धतीनं वर्णन, याच्यामधलं भाषा सौंदर्य, भाषेचं प्राचीनत्व, याच्याबद्दलच ते गुंतून पडलेले आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी काय निरूपण केलेलं आहे आणि ते निरूपणाचा सार काय आहे, ते ज्ञान काय आहे, ते ज्ञान प्राप्त करून आपण आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठीच ह्या 6,500 ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. लीळाचरित्र हा मूळ ग्रंथ माहीम भट्टांनी लिहिला. हा लीळाचरित्र लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी निर्माण झाली? तर एकदा आचार्य श्री नागदेव आचार्य एकांतात चिंतन करत बसलेले होते. सतत ते चिंतन करायचे, लीळा आठवायचे, परमेश्वराची श्रीमूर्तीचं आठवण करायचे. माहीम भट्टांना आश्चर्य वाटलं की सतत आचार्य चिंतनामध्ये घडलेले दिसतात. त्यांनी विचारलं, आपण कशाचं चिंतन करता? त्यावेळेस श्री नागदेवाचार्य म्हणतात की मी स्वामींच्या लीळा आठवतो, स्वामींचे चरित्रे आठवतो, त्यांनी केलेलं निरूपण आठवतो. तर माहीम भट्ट म्हणतात की तुम्ही आम्ही सन्निधानी होतो, स्वामींच्या लीळा तुम्हा आम्हाला ठाऊक आहेत, पण पुढील येणारी जी पिढी आहे त्या पिढीला हे माहीत व्हावं, त्यासाठी एक ग्रंथ करायला पाहिजे. तर आपण मला आज्ञा द्याल तर तो मी ग्रंथ करेल. आणि आचार्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की चालेल, काय हरकत नाही, तुम्ही लीळाचरित्र ग्रंथ लिहा. आणि मग श्री नागदेवाचार्यांची आज्ञा मिळाली आणि माहीम भट्टांनी महत्प्रयासाने लीळाचरित्र ग्रंथ सिद्ध केला. शके 1196 मधली घटना आहे. सुमारे 2-1 वर्ष लागले असतील. ते खूप प्रयत्न केला. नागदेवाचार्यांनी त्यांना सांगितलं की लीळाचरित्र सिद्ध करत असताना ज्या ज्या भक्तांच्या अनुभवीच्या लीळा आहेत त्यांना त्या विचारून लिहा. ज्या ज्या गावी स्वामी गेले तिथे तिथे तुम्ही जा, तेथील भक्तांना विचारा आणि विचारून त्या पद्धतीने लीळा लिहा. आणि अक्षरशः माहीम भट्टांनी हा ग्रंथ सिद्ध केला, लीळाचरित्र. त्या लीळाचरित्रामधून पुढे मग अनेक ग्रंथ निर्माण झाले, स्थानपोथी निर्माण झाली. त्याच्यानंतर सूत्रपाठ या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की लीळाचरित्रामध्ये जीवांचा आणि परमेश्वराचा संवाद आहे. तर सूत्रपाठामध्ये मात्र फक्त परमेश्वराच्या श्रीमुखीचे वचन आहे. हा लीळाचरित्र ग्रंथ भक्त आणि परमेश्वर, स्थळ काळ या सगळ्यांचं एकत्रित वर्णन आहे या लीळाचरित्रामध्ये. पण सूत्रपाठामध्ये फक्त परमेश्वराच्या श्रीमुखीचे वचन आहे, श्रीमुखीचे वचन. त्यानंतर मग अशा पद्धतीनं अनेक ग्रंथ, स्थळ, महाभाष्य, व्याकरण, अशा पद्धतीने जवळपास 6,500 ग्रंथाचे नोंद आतापर्यंत करण्यात आलेली, अशी 6,500 ग्रंथ निर्माण झालेले आहेत. तर आपण त्या ग्रंथांची, महानुभावी लिपीची आपण ओळख करून घेतलेली आहे. आपण या आधाराने आता हे पुढील ग्रंथ वाचावेत. आपल्या जवळपासच्या मठ मंदिर आश्रमामध्ये हे ग्रंथ आपणास पाहावयास मिळतील. आपण ते वाचावं, प्रयत्न करावा. आणि शक्य झालं तर आमच्या आचार्यांनी उदार अंतकरणाने या साहित्य संशोधकांना ग्रंथ दिले, आपले जुने प्राचीन ग्रंथ. ते सगळे ग्रंथ ह्या साहित्य संशोधकांनी विद्यापीठामध्ये एक नवीन पोथी शाळा निर्माण करून तिथं संग्रहित ठेवलेले आहेत.
संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पोथी शाळा आहे. त्या पोथी शाळेमध्ये लीळाचरित्राच्या अनेक प्रती आहेत. 200 वर्षापूर्वीच्या, 400 वर्षापूर्वीच्या, 500 वर्षापूर्वीच्या. दुर्मिळ 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 असे ग्रंथ तिथं आहेत. स्थानपोथी सारखे ग्रंथ आहेत तिथे संग्रहित करून ठेवलेले आहेत. नागपूरच्या विद्यापीठामध्ये संग्रहित करून ठेवलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये संग्रहित करून ठेवलेले आहेत. आणि हे सगळे ग्रंथ तिथे नेऊन ठेवलेले आहेत. पण दुर्भाग्य असं की ह्या पोथी शाळेमध्ये शेकडो हजारो ग्रंथ पडून आहेत, परंतु ते कोणी वाचत नाहीत. विद्यापीठाच्या प्रशासनाने त्या ठिकाणी 50,000 रुपये पगार देऊन एक त्या ठिकाणी कारकून नेमलेला आहे. तो तिथं दिवसभर बसलेला असतो. ते ग्रंथ पाहत त्यालाही ते ग्रंथ वाचता येत नाही. महानुभाव साधू संतांच्या आश्रमामध्ये ग्रंथ आहेत, त्यामुळे ते काही वाचायला तिथे जात नाहीत. उपदेशी लोकांना लिपी येत नसल्यामुळे तेही तिथे वाचायला जात नाहीत. अन्य लोकांना महानुभावीय लिपीबद्दल कुठली प्रीती नसल्यामुळे तेही तिथं वाचायला जात नाहीत. वर्षातून एखादा सुद्धा वाचक, लिपी वाचक त्या पोथी शाळेकडे फिरकत नाही. आज ती पोथी शाळा ओस पडलेली आहे. याच्यासाठी ते ग्रंथ तिथं संग्रहित केलेले आहेत काय, माझा सवाल आहे. आणि हीच जर अवस्था सातत्याने राहिली तर पुढे चालून त्या पोथी शाळेला कोणीही भेट देत नाही. हे निष्क्रिय आणि मृत पोथी शाळा म्हणून जर शासनाने ते बंद करून टाकली तर त्या ग्रंथाचं पुढे काय होणार? ते ग्रंथ तिथेच कुजून जातील, नष्ट होऊन जातील. व्यवहारामध्ये आपण बघतो, बस सोडतात एखाद्या गावाला, जर पुरेसे पॅसेंजर त्या बसला मिळत नसेल तर ती बस बंद करून टाकतात. त्याप्रमाणे ह्या पोथी शाळा जर बंद झाल्या आणि ते ग्रंथ त्या एकत्रित तिथं कुजून नष्ट झाले तर याचाच अर्थ असा आहे की सगळ्या महानुभावांकडून ह्या पोथ्या गोळा करून त्या ग्रंथालयामध्ये नेल्या, विद्यापीठामध्ये पोथी शाळेमध्ये ठेवल्या आणि त्यांची सामूहिक अशी कत्तल केली, असा याचा अर्थ होतो. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, लिपी शिका, महानुभावीय लिपी शिकून घ्या आणि ही लिपी शिकून कधीतरी वेळ काढून या विद्यापीठामधील पोथी शाळेला भेट द्या, तेथील ग्रंथ वाचा आणि महानुभावांचं हे प्राचीन वैभव कसं आहे ते आपल्या डोळ्यांनी पहा. यासाठीच हा चला महानुभावीय लिपी शिकूया, महानुभावांचे 6,500 ग्रंथ वाचूया हा उपक्रम मी YouTube वरती प्रसारित केलेला आहे. धन्यवाद.